आजकाल सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे, अ डे इन माय लाईफ रील्स शेअर करण्याचा. मी बऱ्याच मुलींना असं रील्स शेअर करताना बघितलंय, ज्या घरापासून दूर असतात, म्हणजे शिक्षणासाठी असतील किंवा ऑफिससाठी असतील. त्या रील्समध्ये ना इतक्या गोष्टी डिटेल्ड असतात, म्हणजे की 6 वाजता मी उठते, 7 वाजता मी मॉर्निंग वॉकला जाते, 7 ते 8, मग 9 वाजता मी ऑफिसला जाते, 9 ते 5 माझं ऑफिस असतं. गळ्यामध्ये आय कार्ड घातलेला फोटो असतो, ज्याच्यावरती ऑफिसचा पत्ता स्पष्ट लिहिलेला असतो. 6 वाजता मी घरी येते, 6 ते 7 मी असं काय करते, किंवा 7 ते 8 मी पुन्हा जॉगिंगला जाते, जेवते, नाईट वॉकला जाते. या सगळ्या गोष्टी डिटेल्ड असतात, म्हणजे टायमिंग सहित. हे बघा, हे रील्स शेअर करणं ही चुकीची गोष्ट नाहीये, पण आपण जेव्हा इतक्या पर्सनल डिटेल्स आपल्या देतो, तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं आपले रील्स चांगली माणसं बघतात, तसंच गुन्हेगारांना सुद्धा आपले रील्स जात असतील. ज्या व्यक्तींना एखाद्या मुलीवरती वॉच ठेवायचा असतो, ते कोणत्याही प्रकारे ठेवतात. म्हणजे आजकाल सोशल मीडियावरती एवढे पर्सनल डिटेल्स असतात की एखाद्या व्यक्तीची पर्सनल माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन भेटण्यापेक्षा सोशल मीडिया हँडल्सवरून त्यांची माहिती जास्त कळते. त्यामुळे अशा प्रकारचे रील्स टाकताना आपण 3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही इतके पर्सनल डिटेल्स टाकताय तर तुमचं अकाउंट प्रायव्हेट पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे हे अशा प्रकारचे व्हिडिओज करताना आपल्या ऑफिसचा पत्ता, आपल्या घराचा पत्ता, किंवा तुम्ही कुठच्या वेळी कुठे जाता या गोष्टी डिस्क्लोज करू नका, शक्यतो टाळा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरायला जाता तेव्हा तुमचे लाईव्ह अपडेट देऊ नका. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणाहून निघालात की त्यानंतर तिथली पोस्ट करा, म्हणजे मग तुमची लाईव्ह लोकेशन काय आहे हे गुन्हेगारांना किंवा तुमच्यावर स्टॉकिंग करणारी माणसं असतात त्यांना कळणार नाही. थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.